तर अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीचं मला काही विशेष वाटत नाही, कारण जयंत पाटील हा काही लढाऊ माणूस नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या झालेल्या बैठकीनंतर गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। तर जयंत पाटील यांची ताकद आता इस्लामपूर पुरती मर्यादित राहिली आहे। मतदारसंघातून पुढच्या वेळी सदाभाऊ खोत किंवा सागर खोत यांनी जरी निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव होऊ शकतो, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले। जयंतराव हा काही लढाऊ माणूस नाही, लढण्याची क्षमता पण नाही, संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही। डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळं संघर्षाने त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये, आणि त्यामुळं सत्तेशिवाय राहू शकत नाहीत। हे सामान्य लोकांना पण माहीत आहे, हे काही मीच बोलतोय अशातला भाग नाही। सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे, अशी धारणा ह्या लोकांची झालेली आहे। मग त्यासाठी लाचार किती जरी व्हावं लागलं तरी ती होण्याची त्यांची तयारी आहे, असं एकंदरीत त्यांच्या वातावरणावरून आता दिसतंय। इस्लामपूर सोडून त्यांचं कुठं काय राहिलं नाही। इस्लामपूरमध्ये सुद्धा लोकांनी फार एकदम काटावर आणून ठेवले। पुढच्या वेळेस ते राजकारणात राहू शकत नाही। समजा तिथं एक चांगला सक्षम उमेदवार सदाभाऊंसारखा किंवा त्यांचा मुलगा सागर खोतांसारखा जरी उमेदवार पुढच्या वेळेस ताकदीनं लढला तर हा उमेदवार पडू शकतो, आणि मी आहेच की, सगळे बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागे लावणार।